प्रभाग क्रमांक 1 बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. माझं नाव विजय धोंडीराम जाधव आणि नगर परिषदवर सर्व उमेदवारांना विजयी करून बाळासाहेबांचा काँग्रेस पक्षाचा झेंडा तिथं सगळ्यांनी मिळून लावूया एवढं बोलतो मी थांबतो. धन्यवाद. यानंतर संगीता दीपक गायकवाड ताई आपण समोर या आणि त्यांचे पतिदेव या. पुढच्या अनाउन्स करा. हो, प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार रोहितांना आणि कोमलताई आपण तयार राहू. मी सौ संगीता दीपक गायकवाड प्रभाग क्रमांक 1 मधून उभे आहे. नमस्कार. धन्यवाद. यानंतर अण्णा रोहितांना तुम्ही ओळख द्या. बोलू इच्छित असाल तर बोला. दीपक दादा रोहितांना या पुढं. माझी मंडळी प्रभाग क्रमांक 1 मधून सौ संगीता दीपक गायकवाड ही हात या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. तरी आमच्या सर्वसामान्य कुटुंबावरती बाळासाहेबांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ करू एवढंच मी तुमच्या समोर सांगतो. वा, धन्यवाद. युथ काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि भावी नगरसेवक रोहितांना. नमस्कार. माझे नाव रोहित कुमार दवे. प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण पुरुष या गटाकडून मी उमेदवारी करत आहे. बोलू जरा सविस्तर बोलायचं म्हणून. पलूस शहराची होत असलेली 2025ची सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसंमतीने सर्वांच्या इच्छेने व सर्वांच्या अपेक्षेचे उमेदवार माननीय आमदार श्री विश्वजितजी कदम साहेब यांनी निवडलेले आहेत. यानिमित्त थोडंसं जास्तीचं बोलायचं म्हणून मी थोडं बोलतो. ही उमेदवारी देत असताना लोकांच्यातनं आलेले उमेदवार निवडणं ही साहेबांनी धोरण स्वीकारल्यानं आम्ही सगळे सर्वजण तुमच्यासमोर उपस्थित आहे. ही निवडणूक पलूस शहराच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीत विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे. साधारण आपल्यासमोर 3 पॅनेल झालेले आहेत. या पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा एक पॅनल आहे आणि इतर दुसरे आहेत. सांगायचं तात्पर्य असं, लोकांच्या समोर जात असताना आम्ही केलेली विकास कामे ह्या गोष्टी घेऊन जातो. आम्ही जात असताना काँग्रेसच्या केलेले विकास कामाचे समाधान लोकांच्यात आहे ही बघून समाधान वाटतं. राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमची उमेदवारी आहे याचं भान आम्हाला सर्वांना राहील. इतकंच सांगतो आणि थांबतो. आणि रोहितांना आज तुमचा वाढदिवस आहे. आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यानंतर मी कोमलताईंना विनंती करतोय. कोमलताई आणि राहुल दादा तुम्ही यावर आमदार साहेबांच्या विनंतीनुसार दोघेही वर या. नमस्कार. मी कोमल राहुल सदामते. मी 2 नंबर वार्ड क्रमांक 2 मध्ये. मला काही जास्त बोलता येत नाही पण थोडं 2 शब्द मी बोलते. आता नगरसेविका होणार आहे, बोलायची तयारी ठेवायची, कारण सांगायची नाही ती. कोमल राहुल सदामते. आणि म्हणजे मला काय असं बोलता येत नाही पण बोलते. पण मला काहीतरी करायची इच्छा होती आपल्यासाठी, म्हणजे समाजासाठी. क्या बात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण अभिनंदन आधी करूयात. समाजासाठी काहीतरी करायची होती पण ती आता मला साहेबांनी ती संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे. आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या बरोबर कायम असू देते. राहुल दादा बोलताय का? चला
यानंतर विद्युलता फडणवीस इनामदार, मी विनंती करतो आपण पुढे यावं. त्यांच्यानंतर अनिल मोहन कांबळे, वार्ड क्रमांक 3 हे 2 उमेदवार, विद्युलता फडणवीस इनामदार आणि अनिल मोहन कांबळे. नमस्कार, मी विद्युलता अमरसिंह फडनाईक, प्रभाग क्रमांक 3 मधून माझी उमेदवारी आहे. काल आम्ही 19 तारखेला प्रचाराचा काँग्रेस पक्षाचा शुभारंभ केला. खूप मोठ्या प्रमाणावर खूप उत्साहाने तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती. पण नव्हते ते फक्त माझे पती अमरसिंह भुजंगराव फडनाईक, तुमचे आमचे लाडके भाऊ, ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते पंचायत समितीचे पहिले सभापती ही पदे खूप चोखंदळपणे पार पाडली होती आणि स्वहित न बघता निस्वार्थीपणे नेहमी समाजहिताचा विचार केला होता. परंतु काही गोष्टी अशा घडत गेल्या की काही म्हणजे करू शकलो नाही आम्ही. पण त्यांचा वसा आणि वारसा मला पुढे घेऊन जायचा आहे म्हणून माझी उमेदवारी आहे. आणि त्यांनी कुठंतरी ठरवलं होतं आणि म्हणूनच अचानकपणे मलाही माहीत नसताना माझी उमेदवारी निश्चित झाली. आणि आमचं इनामदार कुटुंबीय भागात अगदी दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे सेवा करणारं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. आमचे भरत भैया तरी अगदी रात्री अपरात्री अगदी लोकांसाठी सतत काम करत असतात. तेव्हा ते पक्ष बघत नाहीत किंवा जाती धर्म कोणतंही काहीही बघत नाहीत. तर पतंगराव कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विश्वजित साहेबांचं एक धडाडीचं नेतृत्व लाभले. तर त्यासाठी आपण काँग्रेस पक्षाचा झेंडा नगर परिषदेवर फडकवून आपले सगळे उमेदवार निवडून आणू. येणाऱ्या 2 तारखेला आपण मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावेत आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला निवडून द्यावं, मला आणि सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं. ह्या संधीचं मी नक्की सोनं करीन अशी मी ग्वाही देते आपल्याला. विनंती. यानंतर अनिल मोहन कांबळे. यानंतर धीरज अशोक गोरपड आणि सारिकाताई खरकंडे यांनी तयार व्हायचे. सर्वांना नमस्कार. मी अनिल मोहन कांबळे, वार्ड क्रमांक 3 मधून काँग्रेस पक्षाची निवडणूक लढवित आहे. तरी मला सर्वांनी तुमचे आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. काँग्रेस पक्षाचा मी 32 वर्षे STमध्ये सर्व्हिस केलेलं आहे. आता रिटायर आहे मी. आणि मी मान्यताप्राप्त संघटनेचा अध्यक्ष होतो 13 वर्षे, सचिव होतो 4 वर्षे आणि समाज कल्याणमध्ये मी ST मार्फत 3 वर्षे सदस्य होतो. यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधील धीरज अशोक गोरपडे आणि सारिकाताई नितीन खरकंडे. नमस्कार, माझं नाव धीरज अशोक गोरपडे, वार्ड क्रमांक 4 मधून सर्वसाधारण पुरुष या उमेदवारीसाठी मी जाहीर झालेलो आहे. बाळासाहेब एक सांगायचं आहे, मी एक सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. भरतभाई यांच्या बरोबर मी कायम काँग्रेस पक्षासाठी काम करत आलेलो आहे. माझे वडील अशोक नानासो घोरपडे, ज्यांना गाव कॅप्टन या नावाने ओळखत आहे, आज त्यांचं नाव मी परत एकदा पोलीसमध्ये त्यांचा अभिमान वाटावा असं काम करून दाखवणार आहे. आणि आज माझे मित्रमंडळींनी जे वेदांत अमोल भाऊ असतील यांनी मला खूप सारी मदत केलेली आहे. त्यांनाही मित्रमंडळांना मी घेऊन असंच पलूस गावचा प्रभाग क्रमांक 4चा खूप सारा विकास करीन याची मी ग्वाही देतो. नमस्कार. धन्यवाद धीरज. यानंतर सारिका नितीन खरकंडे आपणास विनंती. आणि नितीन आबा तुम्ही या. नमस्कार, मी सारिका नितीन खरकांडे, प्रभाग क्रमांक 4 मधून. खरं तर मी आज बोलण्यापेक्षा माझं काम करून चोख काम करून दाखवू इच्छिते. आणि तुम्ही हातासमोरील बटन दाबून पॅनल टू पॅनल मतदान करून हातासमोरील बटन दाबून विजयी करा. धन्यवाद. आपण बोलणार आहे का? 2 मिनिट घ्या. आजच्या या पलूस नगर परिषद निवडणुकीत आज सुभाष साहेबांनी प्रास्ताविकात आणि स्वागतपर भाषणात सांगितलं की
काँग्रेस पक्षानं एक सामुदायिक नेतृत्व या पोलीसमध्ये काय असतं हे दाखवून दिलं. आणि हे करत असताना आम्हाला खरोखरच स्वर्गीय कुदाले दादा असतील, स्वर्गीय खाशाबान असतील, स्वर्गीय अमरभाऊ असतील, गुंडादाजी असतील, यांच्या पश्चात काँग्रेस पक्ष कसा नेटानं उभा करायचा हे या सामुदायिक नेतृत्वानं आम्हाला या ठिकाणी दाखवून दिलं. आणि येणारी ही निवडणूक आपण भरघोस मतानं, प्रचंड मतानं, की जे विरोधकांना अपेक्षितही नसेल अशा मताधिक्यानं निवडून यायचं आहे, हा निर्धार घेऊन आपण सगळ्यांनी जायचं आहे. खरं तर माझ्या उमेदवारीसाठी आमच्या समाजातील अमित बुचडे यांच्या नावाची निश्चिती झाली त्यांच्या मंडळीच्या आईच्या, पण तांत्रिक अडचणामुळं त्यांना उमेदवारीचा अर्ज भरता आला नाही. तसेच नेते मंडळींनी आमचे सहकारी मनोहर बुचडे यांच्यासाठी प्रयत्न झाले, परंतु त्यांची काहीतरी दाखल्याची तांत्रिक अडचण आली नाही. तर समाजानं मला ही संधी दिली आणि सर्व नेते मंडळींनी सांगितलं की तुम्ही अर्ज भरा. आणि खरोखर ह्या सामुदायिक नेतृत्वामुळं आणि काँग्रेस पक्षाच्या या विचारामुळं आज पलूस शहरात सर्व काँग्रेसमय नगर परिषद होईल. आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, महेंद्रप्पांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वैभव साहेब असतील, सुहाससाहेब असतील, भरतभाई असतील, गिरीश काका असतील, प्रकाश अप्पा असतील, गणपत शेठ असतील, बाळासाहेब काका असतील, हे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आम्हाला जो आदेश आणि विचार देतील पक्षाच्या आदेशानुसार त्या पद्धतीनं आम्ही निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवार संजीवनीताई पुदाले आणि सर्व नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आणूया, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या प्रभाग क्रमांक 5 आणि एक विनंती करतोय. आप्पा मला वाटतं आपल्या संजीवनीताईंना इथं उभा राहू देत. पाठीमागून पण मागणी येते. नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवार आहेत तर त्यांना तिथं थांबू देत, इतरांची मनोगत होताना म्हणतायत पाठीमागून. चालेल. विनंती करतोय संदीप नाना, जे आपल्या पोलीस नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, उद्योजक आहेत आणि कुशल संघटक आहेत. नाना. माझं नाव संदीप सिसाळ नाना. मी यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून काम केले. 5 नंबर प्रभागामध्ये मला परत एकदा आपल्या पलूस कडेगावचे भाग्यविधाते आमदार साहेब विश्वजित कदम साहेब, याचप्रमाणे महेंद्रप्पा, वैभव साहेब, सुहास साहेब, भरत भैया, सर्वच व्यासपीठावरील लोकांनी माझी निवड केली. ही निवड करत असताना 5 नंबर प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामध्ये सुग्रीवभाऊ उचडे पण होते, तसेच मिलिंद बापू होते, विजय भाऊ होते, अन्य काही मंडळी होती तिथं. परंतु आदल्या दिवशी बाळासाहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की या ठिकाणी त्यावेळेला धनगर समाजासाठी उमेदवारी कुठे निश्चित झालेली नव्हती, तर तुम्ही इथं उमेदवारी करायची आहे. आणि त्याप्रमाणे मी ती उमेदवारी स्वीकारली. या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आव्हान करायचं आहे की पॅनल टू पॅनल मतदान करून सर्व तिन्ही उमेदवार आणि आमचे सर्वच नगरसेवक होणारे नवीन उमेदवार, तसेच आपल्या नगराध्यक्ष मॅडम संजीवनीताई यांना मतदान करून विजयी करावं, एवढंच बोलतो. आणखीन एक बोलायचं आहे. मी मागल्या पंचवार्षिकला वार्ड क्रमांक जुना 4 आत्ता 6 या प्रभागामध्ये अमोल बोहरेंच्या मिसेस रेखा बोहरे मॅडम आणि माझी उमेदवारी होती. आम्ही चांगल्या मताने निवडून आलो आणि तिथं इतकं चांगलं काम केलं की तिथल्या लोकांना आज जर कुणी चौकशी केली गावातल्या मंडळींनी तर संपूर्ण सगळे रस्ते
गटारी लाईट वगैरे सगळं व्यवस्थित काम आम्ही तिथं केलेलं आहे. तर ह्या 5 नंबर प्रभागाचे आम्ही कायापालट करू. त्याचप्रमाणे आम्ही गावातील बऱ्यापैकी सगळी प्रगती करू. आता पाण्याचं आपलं काम झालेलंच आहे आणि सर्वांनी चांगल्या मतानं आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतानं निवडून द्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. अनेक प्रचार सभा आणि प्रचार सभेच्या संधी आणि कोपरा सभा होणारच आहेत. आपली फक्त ओळख आणि थोडंसं मनोगत घ्या. अजून बरेच मान्यवर बोलणार आहेत. यानंतर कविताताई आणि दादा या की जगदीश दादा या. नमस्कार. मी सद्गुरू धोंडराज महाराजांना प्रथम वंदन करते. मला आज मी आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती बोलण्याची संधी मला बाळासाहेबांनी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करून माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी पात्र तर ठरणारच आहे. मला फक्त अजून 2 मिनिटं बोलायचे आहेत दादा, त्यासाठी वेळ द्या. माझा प्रभाग माझी माणसं हे मी ब्रीदवाक्य घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मला एक कुटुंब आणि त्या कुटुंबासाठी मला समाजसेवा करायची आहे. अजून मला असं सांगावंसं वाटतं की मी का भाग्यशाली आहे. माझ्या प्रभागामध्ये माझ्या मिस्टरांची कर्मभूमी असलेली मशानभूमी आहे. तसेच रुग्णालय आणि सर्व बालरुग्णालय अनेक रुग्णालय माझ्या प्रभागामध्ये असून साहेब माझ्या प्रभागामध्ये छानपैकी माझ्यासाठी रस्ते लाईट हे नसून मला खूप छान प्रभाग मला करायचा आहे आणि त्या प्रभागासाठी तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आहे. आणि सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला सहकार्य करा एवढंच मी बोलते. धन्यवाद. जगदीश दादा वक्तृत्वात तुम्हाला मागं पाडतात आता मी काहीच जास्त बोलणार नाही आणि मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या 10 ते 12 दिवसापूर्वी बाळासाहेबांनी आणि आमच्या सर्व नेते मंडळींनी आमच्या मंडळीची उमेदवारी फायनल केली. पण त्या पहिली उमेदवारी फायनल केली. मी खरंच खूप भाग्यवान आहे. परंतु या प्रभागामधून आमच्या मंडळीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्या प्रभागातल्या कुणीही इच्छुक किंवा उमेदवारी करण्याची इच्छा दर्शवली नाही. एवढं आमच्या कुटुंबावरती सगळ्यांनी प्रेम केलं आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या प्रभागाचा ऋणी आहे. आणि आम्ही धोंडराज महाराजांच्या मंदिरामध्ये बाळासाहेब प्रचार करायच्या आधी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आम्ही एक संकल्प केला आहे की यानंतर पुढची 5 वर्ष प्रत्येक 10 दिवसात सकाळी 7 ते 8 वेळेत या प्रभागामध्ये आम्ही नवरा बायको किंवा कदाचित मी एकटा सकाळचा प्रभागाला जनसंवादाचा वेळ देईन आणि प्रत्येकाची मी विकास कामं समजून घेईन. एवढंच बोलतो. आता इथून पुढच्या काळामध्ये भरपूर आपल्याला बोलायचं आहे. जरा स्टॉक पण शिल्लक ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करून थांबतो. यानंतर मी विनंती करतोय प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आपले लाडके अमोल पापा. ताई या तुम्ही पण पुढं. नमस्कार. माझं नाव अमोल अंकुश भोरे. तर मी माझी जास्त काय ओळख करून देत नाही. तर माझी नगरसेविका रेखा भोरे मॅडम यांचा मी पती आहे आणि मला भरघोस मताने निवडून द्या. कारण तिनं कामच असं केलंय की तिच्या नावावरच माझं होऊन जाईल असं मला वाटतं. काय प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे. नमस्कार. पलूस नगरीचे आराध्य दैवत धोंडराज महाराजांचा माझा नमस्कार. तसेच स्वर्गीय डॉक्टर पतंगराव साहेबांना माझा नमस्कार. तसे त्यांचा वारसा घेऊन पुढे चाललेले आपल्या सर्वांचे आमदार लाडके आमदार डॉक्टर बाळासाहेब कदम यांना मी प्रथमतः आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. तशी संधी आम्हाला आमच्या वॉर्डमधून जे ज्येष्ठ मंडळी आमचे मित्रपरिवार या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं आणि आमच्या पलूस गावातील ज्येष्ठ मंडळींच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही खूप कामं करण्याचा प्रयत्न केला. थोडीफार कामे राहिली असतील पण जी राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी जनतेतूनच आम्हाला नाव आमचं पुढं आलं आणि आम्ही जी राहिलेली कामं आहेत ती आम्ही सर्व पूर्ण करणारच आहोत. तसेच आत्ता आमच्यासोबत असणारी सर्व आत्ताचे अधिकृत उमेदवार त्यांना देखील आपण सर्वांनी भरघोस मताने मतदान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या आत्ताच्या नगराध्यक्षच्या उमेदवार सौ संजीवनीताई पुदाले यांना देखील आपण भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर राज्यनंदिनी अमोल मोटकट्टे मी विनंती करतोय.
आणि या दरम्यान मी मिलिंद बापूंना विनंती करतो, आपण स्टेजवर उपस्थित व्हा. मिलिंद बापू टाके. नमस्कार, मी राजनंदिनी अमोल मोटकट्टी. मी प्रभाग क्रमांक 6 मधून उभी राहिली आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य महिला आहे. मला बाळासाहेबांनी उमेदवारी या पदासाठी निवडून दिले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नेमून दिले त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. प्रभाग क्रमांक 6 मधल्या माता भगिनी, माझ्या मित्रमैत्रिणींनी माझा खूप पाठिंबा दिला आहे. त्यांनी इथून पुढे अशीच साथ मला द्यावी आणि मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे काही सर्वसामान्य कुटुंबासाठी जे काही माझ्याकडून घडेल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. साहेब, आता आपल्या सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते. मला बघायचा विक्रम आप्पा कसं माईकवर बोलतायत. आपल्या प्रभाग क्रमांक 7चे तरुण तडफदार उमेदवार माननीय विक्रम आप्पा. आणि नाही 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 असं करायचं नाही, निशाताई चिटिंग करायची नाही. आधी आप्पा बोलतील आणि मग तुम्ही बोलायचंय. मला जास्त नाही बोलताय. नमस्कार, मी विक्रम दिलीप पाटील, प्रभाग क्रमांक 7 मधून. मला प्रभाग क्रमांक 7 मधून बाळासाहेबांनी आणि महेंद्रप्पांनी दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि नक्कीच हा त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेन त्याबद्दल. आणि नक्कीच ह्यासाठी माझा मित्रपरिवार पूर्ण पलूस गावातला आणि माझी भाऊकी ही सगळी माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे. नमस्कार. धन्यवाद. निशाताई बोलताय का? बोलणार आहे, बोलणार. वा. थांबा की. आप्पा अलीकडे या. विक्रम आप्पा. हो, श्रीकांत दादा, मला मगाशीच मागून फोन आलता इतिहास का म्हणून म्हणून आले मी. खरं तर पंचायत समितीचं पहिल्यांदा तिकीट मिळालं. त्यानंतर मला स्वतःला स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि निवडून आणलं. त्यानंतर नगरपालिका ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी विक्रमाप्पांना नगरसेवकाची उमेदवारी मिळाली आणि यानंतर चौथ्यांदा उमेदवारी मिळत आहे. त्याबद्दल मी कदम कुटुंबियांचे मनापासून आभार मानते, एवढा विश्वास दाखवल्याबद्दल. खरं तर विक्रमाप्पांना उमेदवारी का, तर उमेदवारी ही फक्त ह्या व्यक्तीला नसून निष्ठा, प्रामाणिकपणा आणि या संयमाला आहे. यासाठीच फक्त ही उमेदवारी आहे. मला एक छोटंसं उदाहरण आठवतंय की हिरोजी इंदुलकरांनी ज्यावेळी महाराजांनी ज्यावेळी जबाबदारी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा बांधण्याची जबाबदारी ज्यावेळी हिरोजी इंदुलकरांवर दिली आणि ते मोहिमेला निघून गेले. त्यानंतर काय झालं की हिरोजी इंदुलकरांच्याकडे जेवढं द्रव्य पैसा अडका होता हे सगळं संपलं. त्यांनी आपला जमीन जुमला विकून महाराजांच्या अपेक्षेच्या बाहेर असा रायगड निर्माण केला. ज्यावेळी महाराज मोहिमेवरून आले त्यावेळी रायगड बघून इतके प्रसन्न झाले आणि म्हणाले की हिरोजी सांगा तुम्हाला काय पाहिजे. हिरोजींनी सांगितलं की महाराज फक्त एका पायरीवर मला नाव कोरण्याची मुभा द्या. महाराज म्हणाले की हिरोजी पायरीवर कशाला, सिंहासनावर. हिरोजी म्हणाले की नाही महाराज, ज्यावेळी आमचा राजा सिंहासनावर बसेल त्यावेळी त्याच्या पायाचे रजकण हे आम्हाला लाभले पाहिजेत आणि असा आमचा राजा म्हणजे आमचे साहेब हे सिंहासनावर बसतील आणि ही सगळ्या आपल्यातल्या हिरोजी इंदुलकराची ही जबाबदारी आहे. कारण आपण बघतो की कितीतरी लोक आता आमच्याच प्रभागातले आम्हाला सोडून गेले, त्याबद्दल आम्हाला दुःख आहे, पण आम्ही त्यांना थांबवलं नाही. कारण जे सोडून गेले ते आपले कधी नसतातच. कारण विरोधकांना बरोबर माहिती आहे की बुर्जालाच सुरुंग लागतो. अशा पायऱ्यांना, अशा असंख्य पायऱ्या ज्या आहेत त्यांना सुरुंग हा लागत नाही. रायगड ज्यावेळी जळत होता 12 दिवस त्यावेळी सगळंच जळून खाक झालं. बुरुज जळाले असतील, छत जळाला असेल, पण अजूनही आपण बघतो की 400 वर्षानंतरही ह्या निष्ठेच्या, प्रामाणिकपणाच्या आणि संयमाच्या पायऱ्या अजूनही त्या रायगडाला बिलगून आहेत. आणि ह्याच कारणानं मला विक्रमाप्पा हे माझे पती आहेत, त्याचा अभिमानच नाही तर गर्व आहे. मला इथं बोलण्याची
संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद ताई. आणि यानंतर आमच्या धाकट्या भगिनी मनीषाताई गिरीश गोंदिल विनंती करतोय आपण पुढे यावं. काका आहेतच पहिल्या रांगेत. या ताई चला पटकन. यानंतर सचिन सर्जेराव कुंभार आणि प्राजक्ताताई अभय पाटील. नमस्कार, माझं नाव मनीषा गिरीश गोंदिल. मी प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार आहे. समर्थ धोंडीराज महाराजांना वंदन करते आणि पतंगराव कदमांना पण वंदन करते. मी पहिल्यांदा स्टेजवर बोलते, अजून एवढं धाडस नाही आहे. मला आज उमेदवारीचं तिकीट दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि बाळासाहेबांचं खूप खूप आभार आहेत मला. आज महिलांच्या मध्ये खूप उत्साह आहे, कारण आपल्याला नगराध्यक्ष महिला भेटलेल्या आहेत आणि असायलाच पाहिजे. कारण का महिलांनी फक्त चूल आणि मूल न करता घरातून बाहेर पडून राजकारण करत करत समाजकार्य पण करायला पाहिजे. हे मी माझ्या पतींच्याकडून गिरीश काकांच्याकडून शिकले आहे. कारण का त्यांचं समाजकार्य बघून माझं मन हेलावून जात असते. कारण का ते सतत दुसऱ्यांच्यासाठी पळत असतात, करत असतात. मला सारखं वाटायचं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मला ही उमेदवारी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतोय. सगळ्यांनी मला साथ द्या. मी ह्या संधीचं सोनं करेन. कारण का योजना आणि लोकांच्या अपेक्षा याचा मध्य साधून नगरसेवकांनी सगळ्या काम करायला पाहिजे. ते मी प्रामाणिकपणे करेन आणि तुमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन. धन्यवाद. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराज. काका तुम्ही मनोगतात आहातच, तुम्ही बसा. आणि यानंतर मी विनंती करतोय सचिन सर्जेराव कुंभार. सॉरी, प्रभाग क्रमांक आपले 8 चे उमेदवार सचिन सर्जेराव कुंभार. नमस्कार, माझं नाव सचिन सर्जेराव कुंभार. मी प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी मला मिळालेली आहे. माझं वक्तृत्व पहिल्यांदाच मी या स्टेजवर आहे. काय चूक झाली तर माफ करा सगळ्यांना. आणि साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि सगळ्यांनी मिळून आपले काँग्रेसचे 20च्या 20 उमेदवार निवडून आणून आणि नगराध्यक्षपद हे संपूर्ण सगळे निवडून आणून काँग्रेस पक्षांची सगळ्या आपल्या पलुसकरांच्यावर विश्वास ठेवला आहे तो सार्थ करून दाखवूया. जय हिंद जय महाराष्ट्र. प्राजक्ताताई अभय सिंह दादा या. सर्वप्रथम मंचावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी सौ प्राजक्ता अभयसिंह पाटील. सर्वजण मला अभयसिंह पाटलांची मिसेस म्हणून ओळखत असतील, पण इथून पुढं मी शब्द देते, माझंही प्राजक्ता नगरसेविका प्राजक्ता पाटील म्हणून ओळखतील. मी सर्वप्रथम बाळासाहेबांना, मला आज फील आलाय जिंकल्यासारखा. सर्वप्रथम मी बाळासाहेबांना धन्यवाद देते की त्यांनी मला संधी दिली समाजासाठी काहीतरी करण्याची. बाळासाहेब, माझ्या प्रभागामध्ये अजिबात रस्ता, पाणी, त्याच्यानंतर लाईट या सुविधा नाहीत. मी शब्द देते म्हणजे मी करणारच. मी या सर्व सुविधा माझ्या प्रभागामध्ये 100% करीन. आणि मी स्वतः एक शिक्षिका आहे. आपल्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या संजीवनी ताई आहेत त्या सुद्धा एक शिक्षिका आहेत. आणि शिक्षिका शिक्षण घेऊन जेव्हा पुढे येते तेव्हा ती एक समाजाच्या जडणघडणीच्या वाटचालीची वाहिका बनते. ती फक्त पद सांभाळत नाही, जसं ती कुटुंब सांभाळते तसा ती समाज अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकते. आणि हे 3 तारखेला नक्कीच आपल्याला सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदापासून माझे सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिंकतील. तुमच्याकडून सर्वांना माझा नमस्कार, आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. अभय दादा, हा तुम्ही विक्रम आप्पाचे भाऊच त्यामुळं बोलणार नाही. प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार शहाजी विश्वास मोरे या. नमस्कार, मी शहाजी विश्वासराव मोरे, प्रभाग क्रमांक 9. साहेब, कमी बोलणं आणि जास्त काम करणं ही माझी ओळख आहे. मी माझ्या क्षेत्रात करून दाखवलेलं आहे.
पक्षानं नेतृत्वानं मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं प्रभागातील माझ्या सर्व लोकांना घेऊन करण्याची जबाबदारी मी घेतो. थांबतो. धन्यवाद. विनंती केली जाते शकुंतलाताई संजय माळे. आणि तात्या तुम्ही पण या. संजय तात्या हा या. नमस्कार, मी सौ शकुंतला संजय माळी प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवार आहे. तरी मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. चला धन्यवाद तात्या. यानंतर आपल्या प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार गणपतराव आनंदराव पुदाले तथा आप्पा. बर पूजाताई रुपेश शेंडगे. रुपेश दादा स्टेजवर आहेत ना. हा नमस्कार, मी पूजा रुपेश शेंडगे पुढे या. प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाने जे मला संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि साहेबांचा हा जो बालेकिल्ला आहे आपला, तो लढवून आम्ही सगळे उमेदवार जिंकून दाखवूच. त्याचप्रमाणे थोडक्यात सांगायचं तर सर्व आपल्या उमेदवारांना काँग्रेस पक्षातल्या सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजयी कराल हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. बोलणार आहे का रुपेश दादा? बोला. मला पण आत्ता दादांनी सांगितल्यासारखं सवय आहे, कमी बोलायचं आणि जास्त काम. आणि जे काय बोलायचं होतं ते उमेदवारीसाठी बोललोय मी. पण बाळासाहेब गेली 4 वर्ष झालं सगळीकडे प्रशासक होतं, पण माझ्या वार्डात नव्हतं, कारण तिथं मी काम करत होतो. आणि म्हणजे सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आता माझी टर्म झाली, आता तिची टर्म चालू झाल्या. आणि इथून पुढे वार्डाचा कारभार सगळं तीच बघेल. मी काय आता धन्यवाद. आणि यानंतर गणपतरावजी पुदाले तथा आप्पा. आप्पा होय 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 नक्कीच.